स्माइल वेलकम. आजच्या सेशन मध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज बघता बघता आज आपला डे 5 चं सेशन आहे. आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम 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 यू ऑल. सो जेही लोक कमिटेड आहेत आणि आतापर्यंत 5ही दिवस रेग्युलर आले त्यांनी फक्त असं करायचंय यस आणि स्वतःला थोडस शाबासकी द्यायचंय. यस, आय एम रेडी टू चेंज माय लाईफ इन पॉझिटिव्हिटी. मी माझ्या जीवनात संपूर्ण पॉझिटिव्हिटी आणि सकारात्मकता निर्माण करण्यासाठी मी रेडी आहे. याचा विचार आपल्याला सगळ्यांना करायचा आहे. एक संपूर्ण पॉझिटिव्हिटी जीवनामध्ये आणण्यासाठी, एक सकारात्मकता क्रिएट करण्यासाठी, आपल्याला आपल्या जीवनामध्ये आनंदाची निर्मिती करण्यासाठी या ऊर्जांचा उपयोग आपल्या जीवनामध्ये तयार करायचा. आणि दुसरी एनर्जी द्यायची आहे. दोन्ही हात असे करून यस, मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. कारण जशी एनर्जी तुम्ही स्वतःला द्याल तसंच होणार आहे. म्हणून 3 वेळा म्हणा, मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. यस यस यस. कलाम सरांचे 5 वाक्य डोक्यामध्ये पाहिजे. यस, आय कॅन डू इट. टुडे इज माय डे. एव्हरीथिंग इज पॉसिबल फॉर मी. सगळ्याच गोष्टी आपल्यासाठी पॉसिबल आहेत. नथिंग इज इम्पॉसिबल. ओके. सो सगळ्यांचं पुनश्च एकदा आजच्या सेशन मध्ये खूप खूप स्वागत. आज आपण बघणार आहे व्हॉट इज अवर हिस्ट्री ऑफ रेकी आणि रेकीचे बेनिफिट्स. रेकी कशा पद्धतीने आपल्या जीवनामध्ये सकारात्मक काम करते हे आपण बघणार आहे. ओके. सो उद्या पहाटे 5:30 वाजता सगळ्यांना 5:30 की 7 तुम्हीच वेळ टाईप करून सांगा. सकाळी 7 वाजता की पहाटे 5:30 वाजता 2 वेळ आपल्याकडे उपलब्ध आहेत. शक्तिपातासाठी उद्या सकाळचा क्लास होणार आहे. शक्तिपात आणि ऍक्टिव्हेशन दोन्ही गोष्टी आपण करणार आहेत. तर शार्प 7 वाजता तुम्हाला हजर राहावं लागेल ऑनलाईन मध्ये. आणि ज्याच्यामुळे तुम्ही शक्तिपात नंतर ऍक्च्युअल या ज्या एनर्जी आपल्या जीवनात कशा काम करतात ते उद्या सकाळी 7 ते 8 सेशन. कारण शक्तिपात आपण सकाळी देत असतो. ओके. सो 7 की 5, 7 वाजताचे जास्त मेसेज येत आहे तर त्याच्यामुळे आपण 7 वाजता क्लास उद्या घेणार आहे. कारण 5 वाजता कुणाला काही प्रॉब्लेम आहे का 7 वाजता? ओके. 7 वाजता इकडे ऑफलाईन वाल्यांना प्रॉब्लेम नाही आहे. सो दे ऑल्सो कम 7 वाजता. तर 7 वाजता आपण करणार आहे उद्याच. आणि बघा, जे लोक उद्याचं 7चं सेशन अटेंड करतील तेच पुढचा प्रवास करू शकतील. कारण विदाऊट अटुनमेंट या 10 दिवसांच्या सेशनला अर्थ उरत नाही. तुम्हाला शक्तिपात करून घेण्यासाठी आपल्याला 10 दिवसांचं सेशन अटेंड करण्यापेक्षाही महत्वाचं आहे. बाकीचं तुम्ही रेकॉर्डिंग पाहून करू शकता. पण 7 वाजता जे लोक उपस्थित राहणार नाही त्यांना या 10 दिवसांच्या सेशनचा काहीही लाभ होणार नाही. त्याच्यामुळे 10 दिवसांचं सेशन अटेंड करायचं असेल तर उद्याचा शक्तिपात सकाळी 7 वाजता होणार आहे. आणि 7 वाजता आपण ऍक्टिव्हेशन पण करून घेणार आहे. ऍक्च्युअली वी विल फील द एनर्जी टुमॉरो. जी ऊर्जा आपण ग्रहण करणार लगेचच्या लगेच आपण उद्या ऍक्टिव्हेशन पण करून घेणार आहे. आणि ती ऊर्जा कशी तुमच्या हातातनं प्रवाहित होत असते याचा सुंदर अनुभव उद्या सकाळी आपण 7 वाजता घेणार आहे. ठीक आहे. चलो, तो इन्स्ट्रक्शन मिल गए. सुरुवातीला याच्यासाठी दिली कारण बरेचसे लोक असे आहेत की जे नंतर नसतात शेवटपर्यंत क्लासला. तर त्याच्यामुळे सकाळी 7 वाजताची अडचण आहे का खूप लोकांना? मग एक माझ्यासाठी मग 5चाच वेळ पॉसिबल आहे. 6 ते 7 मला वेळ नाही आहे. मग माझ्याकडे 2च टाइम स्लॉट आहे, पहाटे 5 ते 6 आणि सकाळी 7 ते 8. ठीक आहे. बरेच लोक उशिरा उठणार आहेत म्हणून 7 वाजता म्हणत आहेत. बरेच लोक 5 वाजता आले. काय झालं रेखा मांजरेकर मॅडम? मॅम, मी एकटीच बहुतेक इथून दुबईहून क्लास अटेंड करते आणि 7 म्हणजे आमचे 1.5 तास मागे आहे. मला 5:30 वाजताची मला वेळ बरी पडेल आणि 5:30 घेतलं तर मला पहाटे 3ला उठायला हवंय. पहाटे 3ला 5 वाजता म्हटलं तर पहाटे 3ला उठावं लागेल. बरोबर आहे. 3:30ला उठावं लागेल. आम्ही मागे आहोत. ओके 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 ओके. पण इथे जे मी बघत आहे ना इथे 5 वाल्यांचा जास्ती आहे. 7 वाले ऍज कम्पेअर टू 5 वाल्यांच्या मध्ये कमी आहेत.
ओके, हरकत नाही. माझ्या एकटीसाठी नको ऍडजस्ट नाही व्हायला. नाही, तेच आपण हे करू. मी 3:30ला पहाटे 3 वाजता उठून आल बी रेडी. एक काम करू आपण, उद्या मी शक्तिपात 2दा द्यायला तयार आहे. कारण एक आपण देऊ शार्प 5:30 वाजता. ज्या लोकांना 5:30 वाजता पॉसिबल आहे त्यांनी प्रयत्न करा की 5:30 वाजता जॉईन करायचं, आणि ज्यांना 7 वाजता, पण 7 वाजता आपण सेशन पण घेणार आहे. ठीक आहे, शक्तिपाताची प्रोसेस होणार आणि मग सेशन. तर जे लोक उद्या ऍक्टिव्हेशन पण तेवढंच महत्वाचं आहे, तर ऍक्टिव्हेशन सोमवारी घ्यायचं का मग उद्या 5:05 एक काम करा, उद्या सकाळी लवकर उठून जा सगळेजण ऑनलाईन मध्ये. 5:30 वाजता आपण सेशन घेणार आणि ऍक्टिव्हेशन साठी उद्या आपण जमल्यास संध्याकाळचा क्लास घेऊन, नाही तर एरवी आपली दरवेळेस क्लासला सुट्टी असते. तर उद्याच आपला शक्तिपाताचा आपण सगळ्यांचा ना 7 ना 5, 5:30 फायनल करतोय. ठीक आहे, कारण 6 ते 7 मला पॉसिबल नसतो, तर शार्प 5:30 वाजता आपल्या या लिंकवर सगळ्यांनी जॉईन करायचंय ऑनलाईन मध्ये. ठीक आहे, कसं करायचं यांना सांगून द्या. मला लिंक सांगते मी नंतर क्लास संपल्यावर. ठीक आहे, क्लास संपल्यावर सांगते. क्लास संपल्यावर सांगते. ओके, 5:30 ला उठा, एक दिवस लवकर. दुबईवाले तुमच्यासाठी 3:30 वाजता उठणार आहेत, काळजी करू नका. ठीक आहे, तर तुम्ही 5 वाजता उठायची तयारी ठेवा. 5:30 ला फ्रेश होऊन रेडी राहायचंय. अटुनमेंट साठी काय काय तयारी करायची सांगते. अटुनमेंट साठी पहिली गोष्ट, तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाही ही गोष्ट पाहिजे. सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला कोणी डिस्टर्ब करायला नको, पहिला नियम. दुसरा नियम, नेटवर्क चांगलं पाहिजे. तुम्ही मला दिसायला पाहिजे, रूट चक्रापर्यंत तुम्ही मला दिसायला पाहिजे व्हिडिओ ऑन करून. पायाखाली जमिनीवर बसत असाल तर पायाखाली आसन घ्या. बेडवर बसत असाल तर दरी वगैरे असतेच. चेअरवर बसत असाल तरी सुद्धा पायाखाली काहीतरी दरी टाकणं कंपल्सरी आहे. डिरेक्टली फ्लोर टच पाय नसावे. एक ग्लास पाणी पिऊन बसायचं आहे. फ्रेश होऊन झोपेतून उठल्या तसेच बसले असं करू नका, कारण एनर्जी आपण घेतो आहे. तर आपल्याला ऍटलिस्ट फ्रेश आंघोळ करायचा कंटाळा येतो, ठीक आहे, पण फ्रेश होऊन तर बसा. तसेच असतात तसे आणि बेडवरून येऊन असे करत बसतात. एनर्जी आपल्याला एंट्री करायची आपल्या शरीर पूर्ण चक्रांमध्ये, तर आपलं पण एनर्जी एक्सेप्ट करण्यालायक पाहिजे की नाही पाहिजे. तर सगळ्यांनी काळजी काय करायची आहे, आपली एनर्जी सकारात्मक असण्यासाठी आपल्याला एक दिवस लवकर उठायचं आहे. ओके, दरी मीन सतरंजी आसन, ठीक आहे, असं काहीतरी जमिनीवर टाकून त्याच्यावर पाय ठेवा किंवा त्याच्यावर मांडी घालून बसायचं आहे. ओके, चलो. दरी शब्द मराठी नाही आहे का? चला, तर आता आपण रेकीचं कालचं आपलं राहिलेलं आधी कंप्लीट करू. रेकी काय नाही करू शकत रेकी. तर रेकी काल आपण डिस्कस केलं, जन्मता असलेले दोष दूर करू शकत नाही. पण आम्ही एक असं उदाहरण घेतलं, आमच्यासोबत एक ट्रेनर, फक्त त्यांची 13 वर्षाची मुलगी होती जी जन्मता स्पेशल चाइल्ड होती आणि त्याच्यामुळे तिला लाळ सुद्धा पुसता येत नव्हतं. त्या आईला चिंता पडली जेव्हा मुलगी 13 वर्षाची झाली आणि जेव्हा तिला पिरियड्स वगैरे सुरू झाले, तर आईला एक टेन्शन आलं की आम्ही आहोत तोपर्यंत हिचं सगळं करणार, पण उद्या आमच्यानी जेव्हा झालं नाही किंवा आम्ही करू शकलो नाही तर मुलीचं काय होणार. या काळजीतनं त्या आईनी रेकी शिकली, कारण रेकीतनं जे बेनिफिट्स होतात ते त्यांनी ऐकले होते आणि त्यांनी रेकीचा क्लास फक्त मुलीसाठी केला. आणि आज सांगायला आनंद वाटतं की ती मुलगी लग्न जरी झालं नाही तरी सुद्धा स्वतःच सगळे काम स्वतःच्या हाताने करू शकते. पण त्या आईला जवळपास तिला 5 ते 6 वर्ष लागले पूर्णपणे त्या लेवल पर्यंत आणायला. तर त्याच्यामुळे रेकी ही साधना आहे, जादूची कांडी नाही, घुमा दिया आणि झालं. त्याच्यासाठी ही एक छान साधना आहे. ही साधना आपल्याला 100% यशस्वीरित्या विश्वासपूर्ण करावी लागते. त्याच्यानंतर शस्त्रक्रियाद्वारा जर एखादा ऑर्गन काढून टाकलेला आहे तर ते नवनिर्मितीचं काम रेकीतनं होत नाही. एखाद्याचा ऍक्सिडेंटली हात गेला, पाय गेला, रेकी तो हात पाय निर्माण करू शकत नाही. पण आपल्याकडे रिझल्ट काय, 4th स्टेजचा कॅन्सर सुद्धा आज ठीक झालेला आहे. आता माझ्या या सिस्टम मध्ये आहे का, मी तुम्हाला एक व्हिडिओ
जर शेअर झाला तर दाखवते. काय करू शकते रेकी, तुम्हाला तो अनुभव येणार. एकच मिनिट. असं असतं, मला टेक्निकल जास्ती नॉलेज नसतं ना, मग पंचायत होऊन जाते माझी. चल आपण, मी व्हिडिओ ग्रुपवर टाकते तुम्हाला तो, कारण हे टेक्निकलचा मला जरा अडचण होऊन जाते. ठीक आहे, चलो. तर त्या लेडीज स्टोरी फक्त सांगून देते, व्हिडिओ तुम्हाला भेटून जाईल. ओके. 5:30 ते 6 वाजतील आपल्याला. जेवढा लवकर तुम्ही जॉईन कराल, सगळ्यांचे व्हिडिओ आणि नावाने जॉईन करायचं विसरू नका. स्वतःचं नाव, आयफोन, OnePlus, हे इकडे ओप्पो CPH दिसून राहिले असं नाही, स्वतःच्या नावाने जॉईन करायचं आहे उद्याचं सेशन. ठीक आहे. अर्धा तास लागेल आपल्याला, म्हणजे अटेंडमेंटला 10 मिनिटं लागतात, पण तुमच्या सगळ्यांचे कॅमेरे, सिटिंग अरेंजमेंट बघता बघता 10-15 मिनिटं जातात. तर त्याच्यामुळे 6, 6:15 खूप झाले, कारण ऍक्टिव्हेशन आपण करणार नाही उद्या. तर आपण सकाळी क्लास घेतला असता, मग मात्र 1-1.5 तास लागला असता. ठीक आहे, पण क्लास आपण बघू, जमेल तर संध्याकाळी घेऊ आपल्या नियमित वेळेवर, नाहीतर आपला क्लास मंडेला होणार. ओके, चलो. तर मी तुम्हाला तो व्हिडिओ टाकते, व्हिडिओची स्टोरी हे सांगते. आता नुकत्याच आपल्या एक मॅडम आहे ज्यांना युट्रस मध्ये 11 फायब्रॉइड होते. डॉक्टरांनी खूप क्रिटिकल सांगितलेलं होतं, युट्रस रिमूव्ह करावं लागेल, पण ते रिमूव्ह करायची गरज भासली नाही. आज त्या मॅडम पूर्णपणे स्वस्थ आहे आणि त्यांचे 11 फायब्रॉइड यशस्वीरित्या रिमूव्ह करून त्यांचं युट्रस वाचवण्यात आलेलं आहे. आणि हे डॉक्टरांची मदत आणि रेकीची एनर्जी या दोन्हींच्या नियोजनातनं सुंदर रिझल्ट आता गेल्या 1.5-2 महिन्याआधी हा आलेला आहे. त्याचा त्या मॅडमनी खूप सुंदर फीडबॅक दिलेला आहे. तर तो व्हिडिओ मी तुम्हाला ग्रुपवर कदाचित टाकला होता काल परवा, ज्यांनी बघितला असेल तर तुम्ही तो व्हिडिओ बघितला. कोणी कोणी बघितला तो व्हिडिओ? मी ग्रुपवर टाकलेला होता काल की परवा टाकलेला होता संध्याकाळी मी तो व्हिडिओ. चला, काही लोकांनी पाहिला. ओके, चलो. नसेल पाहिलं तर जरा कालचे ग्रुप 22ला तुम्ही स्क्रोल करा, तुम्हाला तो तिथे भेटून जाईल. रेकीची विशेषता काय? ही निसर्गाने मानवाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. रेकी ही निसर्गाने मानवाला दिलेली अनमोल देणगी आहे. रेकी एक सरळ उपचार पद्धती आहे. अगदी 1-2 दिवसाच्या शिक्षणाद्वारा रेकीचं हिलर आपण बनवू शकतो. मग आता तुम्हाला जर वाटत असेल की 1-2 दिवसात शिकणं होतं, मग मॅडम तुम्ही 10-10 दिवस कशाला बोलवून राहिले आम्हाला, आमचा एवढा जास्तीचा वेळ आहे का? आता गंमत सांगते, मी पण शिकली होती ना लेवल 1, तर 2च दिवसात शिकली. मी राहते अमरावतीला, ते ट्रेनर आले होते भोपाळवरनं. मग 2 दिवसात त्यांनी एवढं नॉलेज टाकलं डोक्यामध्ये. आता ते आपलं एवढंसं डोकं किती त्याच्यात जाणार, किती आठवणीत राहणार, आणि रेकॉर्डिंग भेटत नाही, बरोबर की नाही? पण आता रोज आपण एक टॉपिक समजून घेऊन राहिलो या डोक्याच्या क्षमतेनुसार. रोज एकच टॉपिक नाही समजला तर रेकॉर्डिंग बघून राहिलो. त्याच्यामुळे आपण जे नॉलेज घेतो आहे ते कुठेतरी समजून प्रॅक्टिकली आपण त्याच्या जीवनात लाभ घेऊ शकू यापर्यंत. नाही तर काय होतं, 10वी-12वीचे पुस्तकं एकदा वर्ग पास झाले की ते रद्दीत जातात. त्या पुस्तकांची एका मार्कलिस्टशिवाय आपला संबंध नसतो, ते डॉक्युमेंट्स पुढे जोडावं लागतात. म्हणून अदर जीवनात काही फायदा आहे का त्याचा? बरोबर की नाही? त्यावेळेस बोर्डबास फॉर्म्युला किती लोक आज जीवनात वापरतात, काहीच गरज नाही आहे की नाही? पण ही जी रेकी आहे ही आपल्याला दररोजच्या जीवनात वापरून आपण जीवनाला खरोखर खूप आनंदी बनवू शकतो, एवढं मात्र नक्की आहे. आणि याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतात? दैनंदिन लेवलवर या रेकी शक्तीला आपल्या जीवनात प्रॅक्टिस मध्ये आणणं खूप गरजेचं आहे. जर का तुम्ही प्रॅक्टिस केली नाही तर मात्र तुम्हाला तुमच्या जीवनात रिझल्ट येणार नहीं. ओके, और वो प्रैक्टिस हमारी कल से चालू होने वाली है. चला, तर रेकी ही एक सरळ उपचार पद्धती आहे. किसी भी उम्र की व्यक्ती किसी भी योग्यतेने कमी शिकलेला आहे, जास्ती शिकलेला आहे, हुशार आहे, कमी हुशार आहे, याचं बंधन नाही आहे. सहजतेने आपल्याला वाटतं माझ्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडला पाहिजे, मी ते माध्यम म्हणलं पाहिजे की माझ्यामुळे लोकांच्या जीवनात आनंद निर्माण झाला पाहिजे,
अशी प्रत्येक व्यक्ती रेकीची प्रॅक्टिस करू शकतात. ठीक आहे. प्रथम रेकी उपचार में व्यक्ति उसके रेकी आवश्यकता अनुसार ही प्राप्त होती है, इसलिए किसी भी प्रकार की हानि नहीं होती है, केवल संतुलन ही स्थापित होता है. रेकी उपचार से शरीर का नैसर्गिक संतुलन स्थापित होने से नकारात्मक विचार अपने आप मुक्त हो जाते. म्हणजे हळूहळू आपण रेकीचे 5 तत्व जसे जसे जीवनामध्ये अस्तित्वात आणायला सांगतो, कचरा पाणी आणशील, कचरा हळूहळू जसा डिलीट करायला लागतो, नकारात्मक विचारांचा कचरा रोज जाळायला लागतो आणि पॉझिटिव्ह एनर्जी आपण घ्यायला लागतो, तशी तशी जीवनातली बाकीची निगेटिव्हिटी आपोआप डिलीट व्हायला लागते. आलं का लक्षात? काय फरक पडतो? जसं जसं आपण पॉझिटिव्ह विचार करायला लागतो तसं तसं जीवनातली निगेटिव्हिटी आपोआप होते. आता समजा पाणी गढूळ आहे, त्याच्यात तुरटी फिरवली तर गाळ खाली जाऊन बसतो आणि त्याच्यानंतर जे पाणी तुम्ही बाहेर ओताल वरचं, तर गाळ येईल का त्याच्यात? नाही येणार. स्वच्छ पाणी जसं बाहेर पडतं त्याच पद्धतीने ही जीवनातली घाण आपण रेकीच्या शक्तिपातानंतर हे सगळी प्रक्रिया केल्यानंतर काढून टाकतो आणि त्याच्यानंतर जो जीवनाचा नवा प्रवाह चालू होतो तो परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याचा असतो. म्हणून रेकी आपल्या जीवनामध्ये संपूर्ण सकारात्मकता आणि आनंद निर्माण करत असते. ठीक आहे. रेकी उपचार प्रथमा रेकी के उपरांत वाहक हस्तस्पर्श द्वारा उपचार कर सकता. हस्तस्पर्श द्वारा म्हणजे काय? फर्स्ट लेवलच्या रेकी नंतर तुम्ही टचनी हिलिंग करू शकता. ठीक आहे. इतकं जास्तीत जास्त एखाद्याला बेडसोल झालेला आहे, जळलेली जखम आहे, वाहती जखम आहे, त्याला स्पर्श किंवा ज्या ऑर्गनला तुम्ही हात लावू शकत नाही तिथे तुम्ही एवढा दूर हात ठेवू शकता, 2 ते 3 इंच. याच्या पलीकडे तुमची ताकद नाही आहे. कारण रेकी लेवल 1 ची शक्ती किती टक्के असते? शक्तिपातानंतर 10%. लेवल 2 नंतर ती शक्ती किती होते? 40%. आणि रेकी लेवल मास्टर लेवलच्या शक्तिपातानंतर ती जी एनर्जी होते ती तुमची 100% होत असते. किती टक्के होत असते? 100% एनर्जीने आपण ते हिलिंग करू शकतो आणि 100% ऊर्जांचा वापर आपण स्वतःसह इतरांसाठी करू शकतो रेकीच्या मास्टरला. पण आता आपली ऊर्जा किती राहणार आहे उद्याच्या शक्तिपातानंतर? 10%. विसरायचं नाही. नाही तर बोलून आमचे गुरु म्हणत होते की बस आता रेकी लेवल 1 क्लास झाला आणि चला बिना औषध उपचार घराच्या समोर बोर्ड लावून द्याल. असं करू नका. पहिले 21 दिवस स्वयंशुद्धीकरण कालावधी म्हटलं जातं, ती प्रॅक्टिस करायची आणि नंतर आज मला सांगायला आनंद होतो की माझे विद्यार्थी आज 5 लाख, 3 लाख, 2 लाख, 1 लाख असे आरामात अर्न करून राहिले. पण ते प्रॅक्टिसनी, त्याला वेळ द्यावा लागतो, जीवनामध्ये प्रॅक्टिस करावी लागते. 3 महिन्यानंतर काय करायचं ते सांगावं, पुढे पुढे मी ते सांगत असते. ठीक आहे. रेकी जेव्हाही आपण करतो तर आपण सिंगल व्यक्तीपासून हळूहळू ग्रुपवर देऊ शकतो आणि रेकीच्या सेकंड लेवलमध्ये प्रॅक्टिकल घेतल्या जातं क्लासमध्ये. पेशंट जगाच्या पाठीवर कुठेही आहे, ठीक आहे, जगाच्या पाठीवर कुठेही आहे तरी देखील त्याला हिलिंग म्हणजे करू शकतो आपण. आता तो 4 स्टेजचा कॅन्सर ठीक झाला तर डिस्टन्स हिलिंगचाच रिझल्ट आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे हे प्रॅक्टिकल सेकंड लेवलच्या क्लासमध्ये असतं की पेशंट कुठेही असला तरी देखील तुम्ही त्याला हिलिंग पोहोचवू शकता, एखाद्याचं व्यसन सोडवू शकता, कोर्टाच्या केसेस मार्गी लावू शकता. पण कोर्टाच्या केसेस तुमची बाजू खरी असणं गरजेचं आहे. कारण रेकी फक्त सत्याच्या पाठीशी आहे, चांगल्या व्यक्तींच्या पाठीशी आहे, चांगल्या गोष्टींसाठी तुम्हाला मदत करते. रेकी अशी एनर्जी आहे की तुम्ही मागता मागता थकाल, रेकी देता देता थकणार नाही. पण त्याच्यासाठी तुमचा रेकीवर ट्रस्ट आणि प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. ही जादूची कांडी नाही फिरवली. आमचे गणिताचे सर आम्हाला 8वी 9वी 10वी 3 वर्ष एकच गोष्ट सांगितली, मार्केटमध्ये कॉन्फिडन्स विकत भेटला असता तर प्रत्येकाला किलो किलो आणून दिला असता आणि तुमचं कल्याण केलं असतं. पण तसं होत नाही. तसंच मी तुम्हाला सांगते, रेकी काही जादूची कांडी नाही आहे की अशी फिरवली तथास्तु म्हटलं झालं. पण सातत्याने प्रॅक्टिसने रेकी तुमच्या शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक लेवलच्या सर्व प्रॉब्लेम्सला सुंदर उत्तर देणारी ऊर्जा आहे. क्लिअर? सो युअर ट्रस्ट अँड प्रॅक्टिस या 2 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत.
रेकी उपचार की काही सामान्य जानकारी अपन घेणार है। रेकी उपचार की इच्छा रखने वाले हर एक व्यक्ति को वाहक बनना आवश्यक है। वाहक बनना म्हणजे काय, शक्तिपाताची प्रोसेस कंप्लीट करणं गरजेचं आहे, नाही तर तुम्ही कुणालाही प्रॅक्टिस स्वतःसाठी करू शकत नाही, इतरांसाठीही करू शकत नाही। रेकी उपचारासाठी हो सके तो स्वतंत्र जगह निश्चित कीजिए। का बरं, आता समजा तुम्हाला रोजच्या जागेपेक्षा आजच्या जागेत फरक वाटतोय का? आजच्या जागेची ऊर्जा वेगळी वाटते का बरं, कारण ही माझी मेन जागा आहे। इथे गेले मी 5 इयर्स झाले कंटिन्यू या जागेवर, 5-7 वर्ष झाले कंटिन्यू या जागेवर क्लास घेता रेकीचा, तर या जागेला एक एनर्जीचा ऑलरेडी सराउंडिंग आहे। पण आता दिवाळीत मी जरा डिजिटल बोर्डवर शिफ्ट झाली, म्हटलं चला आता 3 लाख रुपये खर्च केले त्याचा उपयोग झाला पाहिजे, पण आज जरा मुलांना सुट्टी असल्यामुळे मुलं तिकडे असल्यामुळे मी इकडे आज क्लास घेत आहे। तर जे एनर्जी असते म्हणून एकाच जागी आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे रेकीची, तेव्हा आपण त्याच्यावर रिझल्ट देऊ शकतो। एकच मिनिट। ओके, ओके। तर जागा यासाठी आपल्याला एक निश्चित वेगळी करावी लागते, कारण तिथे ते व्हायब्रेशन्स क्रिएट होत असतात। ठीक आहे, अहो सगळं एक एक टॉपिक पुढे जाणार आहे, मी एवढा सोडून जाणार नाहीये, पण हे क्लिअर झाल्याशिवाय पुढे पुढे जाण्यात ये नाहीये ना, म्हणून आधी हा टॉपिक आपला राहिलेला आहे, कंप्लीट करून घेऊ द्या। ठीक आहे, हस्तस्पर्श नेहमी उपचार करताना हलका असला पाहिजे। हाताचा कप शेप ठेवायचा, जेव्हा तुम्ही रेकीचा उपचार कुणाला द्याल किंवा स्वतःसाठी घ्याल, सगळे 10 बोटं जोडलेली, हस्तस्पर्श हलका फिदर टच। समजा गालाला सूज आलेली आहे, दाढ दुखत आहे, असे हात राहतील, हलका हस्तस्पर्श। चष्म्याचा नंबर कमी करायचा आहे किंवा डोकं खूप दुखत आहे, तर प्रत्येक बॉडी पार्टला हात ठेवल्याने काय होतं याचं मी तुम्हाला आजार आणि त्याचं निदान याचं प्रोटोकॉल देणार आहे। की समजा पोटाची काही समस्या आहे तर कुठे हात ठेवायचा, एखाद्याला किडनी स्टोन आहे तर कुठे हात ठेवायचा, एखाद्याला मायग्रेनचा त्रास आहे तर कुठे हात ठेवायचा, एखादा जास्ती टेन्शन घेत असेल तर कुठे हात ठेवायचा, याचं तुम्हाला प्रॉपर प्रोटोकॉल मिळणार आहे। काळजी करू नका, 10 दिवसात तुम्हाला डिटेलमध्ये, मला कोर्स संपवायची घाई नाहीये। ठीक आहे, त्याची तुम्हाला कोर्स कंप्लीट करून घ्यायची घाई असेल तर मग व्हिडिओ बघा, कारण मला शिकवताना आरामात व्यवस्थित डिटेलमध्ये एक्सप्लेन करायला आवडतं। ओके, सगळ्या गोष्टींवर रेकीतनं उपचार आहे, पण त्याच्यासाठी आपण कुणाचेही औषध बंद करायला सांगत नाही, पण रिझल्ट असे येतात की हळूहळू डॉक्टर औषध बंद करतात। मागच्याच महिन्यात एका मॅडमचं HbA1c 9.11 होतं आणि आता ते 6.5 वर आलेलं आहे। पुढच्या 3 महिन्यात त्या 5.5 पर्यंत नक्की येतील, असं त्यांनी स्वतःचा ग्रोथ केलेला आहे। क्लिअर? कुणाला माहिती HbA1c काय असतं? शुगर लेवल फक्त ती तशी मोजल्या जात नसते, 3 महिन्याचं डायग्नोसिस जे असते ते HbA1c लेवल असते, आणि ती कमीत कमी 6 पर्यंत असली तर नॉर्मल आहे। ठीक आहे, तर आता त्या पेशंटचं 6.5 पर्यंत आलेलं आहे, पुढच्या 3 महिन्यांचं टार्गेट, ती व्यक्ती डायबिटीज फ्री होईल। जे आज आपण ज्या संकल्पना, काय वाटतं एखाद्याला बीपी झालं, शुगर झालं, आयुष्यभर गोळ्या खावे लागतात असंच ऐकलंय, पण आपल्याकडे अनेक लोकांना मेडिसिन फ्री झालेलं आहे। कितीतरी लोकांचं, मी स्वतः, मला माझा मुलगा आता लहान 14 वर्षाचा आहे, त्याच्या प्रेग्नन्सी मध्ये, त्याच्या प्रेग्नंट असताना मला थायरॉइड डिटेक्ट झालेला, मी 1.5 वर्ष थायरॉइडची मेडिसिन घेतली, त्याच्यानंतर रेकीची प्रॅक्टिस चालू केली। गेल्या दर वर्षात मी 2दा तरी थायरॉइडचा रिपोर्ट काढते, पण टचवूड माझा थायरॉइड नॉर्मल आहे। लोक म्हणतात ना थायरॉइडची गोळी घ्यावंच लागते, बीपीची गोळी,
जर तुम्ही प्रॉपर, कारण आपण काय करतोय, आपलं जे वैद्यकीय शास्त्र आहे ते औषध कुठे देत आहे, त्यांचा अभ्यास कुठे झालाय, फिजिकल अॅनाटॉमीचा, काही प्रमाणात मानसिक अवस्थांचा झालेला आहे, बरोबर की नाही. आणि आपण औषध कुठे देतो, रूट कॉजवर, तो आजार निर्माण होण्यासाठी. ज्याला शुगर आहे त्याच्या जीवनामध्ये टेन्शन आहे, ज्याला बीपी आहे त्याच्या जीवनामध्ये आहे की नाही टेन्शन. आणि त्या टेन्शन 99% सगळ्या याचं जे कॉज आहे त्याचं जे कशामुळे होतात, कुठलाही की आपण ब्रेन मध्ये जे टेन्शन घेत असतो त्याचा परिणाम आपल्या जीवनातले आजार आहे. आणि रेखी का बरं सक्सेसफुल आहे, कारण आपण त्या कॉजवर वर्क करतो आणि म्हणून आपल्याला मेडिसिन फ्री आयुष्य जगता येतं. ठीक आहे, क्लिअर. आता जरा चॅटबॉक्स बंद करू द्या, जरा चॅटबॉक्स मध्ये जरा मलाही डिस्टर्ब होऊन राहिलं आणि तुम्हाला डिस्टर्ब होऊन राहिलं. नो वन करून ठेवते मी इथे. जे शिकवत आहे त्याच्याकडे लक्ष द्या, म्हणजे चांगला अभ्यास होईल, चांगल्या विद्यार्थ्यांसारखं आहे की नाही. कारण बघा मी मुळात टीचर आहे आणि टीचरच्या ह्याच्यात विद्यार्थी कसे लागतात, थोडंसं लक्ष देणारे. मी शिकवून एक मुद्दा राहिली, तुमच्या चॅटमध्ये चॅटिंग वेगळ्या विषयावर चालू आहे, मग लक्ष नाही देऊन राहिले ना विद्यार्थी, आहे की नाही. मग डिस्टर्बन्स झाल्यावर आपण डोक्यात काही जात नाही ना, मग परत तोच प्रश्न, मॅडम औरा काय असतं, मॅडम चक्र, या चक्राचं कोणतं काम असतं, मग असे प्रश्न बाहेर पडतात. म्हणून नो चॅटबॉक्स, तुमचं चॅटिंग माझ्यापर्यंत पोहोचत नाही आहे. क्लिअर, ओके, आगे बढ़ते. तर रेखी वाहक बनल्यानंतर 21 दिवस हा स्वयंशुद्धीकरण कालावधी मानला जातो आणि याच्यामध्ये आपल्या जीवनातले हळूहळू ब्लॉकेजेस दूर होतात. शरीर में स्थित 13 म्हणजे तुम्हाला 7 चक्र डॉक्टर मिकौसिननी आपल्या याच्यात 24 पॉइंट सांगितलेले. किती पॉइंट सांगितलेले आहे, हिलिंग साठी 24 पॉइंट सांगितलेले आहे. पण आता एका पॉइंटला रेखी पोहोचण्यासाठी 3 मिनिटं लागतात. किती मिनिटं लागतात, 3 मिनिटं लागतात. मग आता 24 पॉइंटला किती लागेल, 72 मिनिटं. खायला तरी वेळ आहे का आपल्याकडे, असं 10 मिनिटात घाईघाईत जेवण करतो आणि कामाला निघतो. मग खरंच 72 मिनिटं तुम्ही स्वतःला हिलिंग देणार आहे का. पण आता जे सिरियस लोक आहेत, व्यवस्थित प्रॅक्टिस करणारे, सिरियस म्हणजे हॉस्पिटल मधले सिरियस नाही म्हणत आहे मी, प्रॅक्टिस साठी सिरियस असलेले लोक स्वतःच्या लाईफस्टाईल साठी 30 मिनिटं तर देतील. काय आहे, आता सुरुवातीला प्रत्येकाला माहिती आहे मॉर्निंग वॉक करायचा असतो, मॉर्निंग वॉक करायचा असतो, पण कोणीच मॉर्निंग वॉक करत नाही. कोणता वॉक करतात, मॉर्निंग वॉक करतात. तेव्हा जेव्हा डॉक्टर सांगतात आता बीपी वाढलाय, कोलेस्ट्रॉल वाढलाय, डायबिटीस झालेला आहे, आता तुम्हाला कंपल्सरी मॉर्निंग वॉक करायची गरज आहे, तेव्हा मग निघतात मॉर्निंग वॉक करायला. मग आपल्या जीवनात मॉर्निंग वॉक करायचं की मॉर्निंग वॉक करायचं आपल्याला ठरवायचं आहे. त्याच पद्धतीने पुढे चालून रोजचे औषधं मागे लावून घ्यायचे आहे की लागलेले औषधं कमी करायचे आहे. त्यांनी मग 30 मिनिटं स्वतःसाठी, ऍटलिस्ट मी जी 30 मिनिटाची प्रॅक्टिस सांगणार आहे, 72 मिनिटाची नाही सांगत, 30च मिनिटाची प्रॅक्टिस सांगणार आहे, तेवढी तुम्हाला स्वतःच्या आरोग्यासाठी, कुटुंबाच्या आरोग्यासाठी करायची आहे. करणार ना पुढे, कारण उद्याच्या शक्तिपातानंतर प्रॅक्टिस करावंच लागेल. जर प्रॅक्टिस केली नाही तर काहीच फायदा होणार नाही, परत ते बुवाचं कीर्तन. ठीक आहे, चला पुढे जाऊ. कुठल्याही रुग्णाला उपचार देण्यासाठी 3 मिनिटाचा कालावधी लागतो एनर्जी पास होण्यासाठी. तर तो कालावधी डिपेंड ऑन आजार. आता जसं मी मागे ज्या कॅन्सर पेशंटची गोष्ट बोलली, त्यांचं हिलिंग एनर्जी 47 मिनिटापर्यंत चालायच्या, 47 मिनिटापर्यंत देखील या एनर्जी चालायच्या. पण आता गोष्ट कशी आहे की 47 मिनिटासाठी त्या पेशंट मध्ये क्षमता नसते आणि म्हणून लेवल 1 मध्ये ही गोष्ट करायची नाही. लेवल 2 मध्ये जेव्हा तुम्ही डिस्टन्सनी हिलिंग करता तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार त्या समोरच्या पेशंटला उपचारित करू शकता. म्हणून सेकंड लेवल मध्ये हे मोठ्या हिलिंग मध्ये हात घालायचं. लेवल 1 मध्ये पहिले स्वतःच्या प्रॉब्लेमवर सोल्युशन साठी प्रयत्न करायचा, स्वतःच्या आरोग्यासाठी प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, उपचार कालावधीमध्ये स्वतःही भरपूर पाणी प्यायचं आहे आणि पेशंटला पण पाणी प्यायला सांगायचं. उद्या मी तुम्हाला सांगितलं ना पाणी पिऊन बसायचं 1 ग्लास. का बरं, कारण आपल्या शरीरामध्ये 70% पाणी आहे आणि त्या पाण्यामध्येच जशी एनर्जी तुम्ही द्याल तसंच ते होईल. तर म्हणून आपल्या बॉडीमधनं त्या नकारात्मक ऊर्जा पासआउट होण्यासाठी शरीराला भरपूर पाण्याची गरज असते. म्हणून कुठलंही हिलिंग प्रॅक्टिस पाणी पिऊन करायचं आहे. नियम काय रेखी देण्याचा, आपल्या हातातून संवेदना सुरू होऊन
संपेपर्यंत रेकी द्यायची आहे. म्हणजे जे थंड गरम मॅग्नेटिक व्हायब्रेशन जे तुम्ही एक्सपिरियन्स करणार ते व्हायब्रेशन उद्या एक्सपिरियन्स होतील तुम्हाला. ते व्हायब्रेशन सुरू होऊन संपेपर्यंत आपल्याला उपचार द्यायचा आहे. लक्षात घ्या, रेकी वाहक हा फक्त वाहक असतो, ती आपली ऊर्जा नसते. नळाचं पाणी आहे का, पाण्याचा सोर्स वेगळा आहे की नाही, तसं रेकीचं आपण जरी माध्यम असलो तरी सुद्धा रेकी ही ब्रह्मांडी ऊर्जा आहे. ती फक्त आपल्यातनं प्रवाहित होऊन आपण ती आपल्यासाठी आणि इतरांसाठी वापरणार आहे. ती ऊर्जा आपली नाही आहे, आपण फक्त माध्यम मात्र आहे. नाही तर म्हणा आम्ही हात लावलं एखाद्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातो, होतो नक्की सॉल्व्ह होतो, पण ते सॉल्व्ह करणारं माध्यम आपण नाही. जेवढं तुम्ही झिरो मध्ये स्वतःला ठेवाल तेवढ्याच या ऊर्जा तुमच्यामधनं अधिक चांगल्या पद्धतीने प्रवाहित होतील. आणि जेवढं तुम्ही म्हणाल हा हम तो सब कुछ ठीक कर सकते है, तेवढाच तो ऊर्जांच्या फ्लो मध्ये ब्लॉकेजेस निर्माण होतात. मग म्हणतात मॅडम आम्हाला तर काही ऊर्जा जाणवतच नाही, कारण आपण प्रॅक्टिकली या क्लासमध्ये घेणार आहे एका पेशंटला उपचार, तुम्ही तुमच्या घरच्या लोकांना उपचार करणार आहे, ते प्रॅक्टिकल देखील आपण पुढच्या 5 दिवसांमध्ये घेणार आहे. ठीक आहे, क्लियर, ओके. त्याच्यानंतर लक्षात घ्या, इन उपचारों के लिए आपल्याला एखाद्या पेशंटच्या बिमारीचे लक्षण माहीत असो नाही असो तरी देखील आपण उपचार करू शकतो, कारण आपण 7 चक्रांवर उपचार करतो. 7 चक्रांची एनर्जी जेव्हा आपण शिकू तेव्हा कुठल्या चक्रामुळे कुठले आजार होतात हे तुम्हाला समजेल. म्हणजे तुम्हाला अशी गंमत शिकवणाऱ्या 7 चक्रांच्या वेळेस व्यक्तीचं वागणं पाहिलं तर आतापर्यंत आपण त्या व्यक्तीला दोष देत होतो, मग आपण आता सुशिक्षित होणार थोडंसं चक्रांचं, मग आपल्या अरे हा असा वागतो का, याचं ना हे चक्र ब्लॉक आहे, जाऊ दे आपण या चक्रावर काम करू, असं आपण त्या व्यक्तीला समजून घेण्याचा प्रयत्न करू. म्हणजे व्यक्तीला दोष देण्यापेक्षा त्याच्या चक्रांना सुधारण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, तर हा एक सुंदर बदल तुम्ही चक्रांच्या वेळेस एक्सपिरियन्स करणार आहे आणि व्यक्तीच्या स्वभावाला ओळखायला शिकणार आहे की हा व्यक्ती नेमका असा का वागतो, त्याचे रिझल्ट तुम्हाला माहिती पडेल. एखादा व्यक्ती कंजूस का आहे, एखादा व्यक्ती दानवीर का आहे हे सुद्धा तुम्हाला कळेल, किंवा एखादा व्यक्ती खूप रूढ का वागतो, एखादा व्यक्ती सतत आजारी का असतो, हे कारण तुम्ही आयडेंटिफाय करू शकाल. ठीक है, चक्रांच्या नॉलेज वरनं स्वस्थ व्यक्ति को भी रेकी उपचार दिए जा सकते हैं. यहाँ किसी भी प्रकार के अंधविश्वास को कोई स्थान नहीं है और बाकी अन्य उपचारों के साथ रेकी उपचार दिए जा सकते हैं. ठीक है, आता आपण बघणार आहे रेकीचा इतिहास. सांगू ना रेकीचा इतिहास की औरा शिकायचा पहिले? आज इतिहास शिकून घेऊ, मग औरा चक्र आणि प्रॅक्टिकल सेशन हे आपण कंटिन्युएशन मध्ये घेऊ नंतर, म्हणजे आपला आजचा थेरॉटिकल पार्ट कम्प्लीट होऊन जातो. लेट मी शेअर द स्क्रीन. आज ती चालू का नाही झाली माहिती नाही. स्क्रीन दिसत आहे का सगळ्यांना? कार अपन रेकी 5 प्रिंसिपल्स बघितले. आज के दिन में क्रोध नहीं करूंगा, आज के दिन में चिंताओं से दूर रहूंगा, आज मैं अपने पर हुई आशीर्वादों की गिनती करूंगा, आज मैं ईमानदारी से अपने काम करूंगा या करूंगी, आज मैं हर जीवित प्राणी के प्रति दयालु रहूंगा. या पद्धतीने 5 तत्व शिकलो. पण हे जे आहेत डॉक्टर मिकाउसुई हे रेकीचे रिडिस्कवर आहेत. यांनी ही रेकी ऊर्जा रिडिस्कवर केलेली आहे. तुला एचडीएमआयचं कनेक्शन येतं का?
इथे दिसत नाही स्क्रीन, याचं सेटिंगचं काहीतरी आहे. HDMI 2 वर आहे सोर्स. तर आता आपण डॉक्टर मिकाउसी बद्दल थोडीशी माहिती घेऊ. पीसी लाव बरं. ऍक्च्युली ते HDMI 2 वरच होतं कनेक्शन. येत नाही, ठीक आहे, मी नंतर चेक करते, तुम्हाला नंतर दाखवून देते मी, ठीक आहे. ओके. तो आज आपण डॉक्टर मिकाउसिन बद्दल थोडक्यात माहिती घेणार आहे की डॉक्टर मिकाउसिननी ही ऊर्जा कशा पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचली याचा थोडक्यात इतिहास सांगणार आहे. मला गोष्ट छान सांगता येते, त्याच्यामुळे तुम्हाला बोर होणार नाही. ओके, याची आपण काळजी घेऊ. चला, तर डॉक्टर मिकाउसी हे मूळचे जपानचे आहेत, जपानचेच आहेत, आणि त्यांनी PhD झालेली व्यक्ती आहे. ज्यांनी ही ऊर्जा इन्व्हेंट केली ती स्वतः PhD झालेली व्यक्ती आहे. आणि त्यांनी काय केलं, या त्यांचा आध्यात्मिक स्पिरिच्युअल हा विषय असताना त्यांनी एक दिवस त्यांच्या वर्गातले काही स्टुडंट त्यांच्याकडे आले आणि त्यांना प्रश्न केला, जगामध्ये सर्व दुःख दूर करणारी अशी कोणती ऊर्जा आहे का? जगामध्ये सगळे दुःख दूर करणारी अशी कोणती ऊर्जा आहे का? तर त्यांना उत्तर मिळालं, म्हणजे मनात वाटत होतं की आहे अशी ऊर्जा, पण ते एक्सप्लेन करू शकत नव्हते. आणि त्याच्यासाठी ते अनेक देशांमध्ये आले, अनेक धर्मग्रंथांचा अभ्यास केला, आणि काशीमध्ये ते 7 वर्ष राहिले. किती वर्ष राहिले? 7 वर्ष राहिले. त्यांनी पाली संस्कृत भाषांचं अध्ययन केलं, आणि त्यांच्या त्या अध्ययनानुसार वेदामध्ये, अथर्व वेदामध्ये रेकी या शक्तीचा उल्लेख त्यांना सापडला. त्यासोबतच कमलसूत्र या ग्रंथामध्ये रेकीचा उल्लेख त्यांना सापडला. आता रेकी म्हणजे काय? प्राण ऊर्जा, जी तुमच्या आमच्यामध्ये प्रत्यक्षात आहे. अशा या ऊर्जांचा शोध त्यांनी मिळाला. पण परत प्रश्न पडला की हाऊ टू यूज दॅट एनर्जी. ऊर्जा तर माहिती झाली की आहे, पण या ऊर्जेला वापरायचं कसं, हा प्रश्न जेव्हा त्यांना पडला, आणि ते जेव्हा त्यांनी भारताचा इतिहास बघितला, तर त्यांना प्रत्येक साधूंना मेडिटेशन, ध्यानाच्या माध्यमातून, तपश्चर्याच्या माध्यमातून सिद्धी प्राप्त झाली, ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली. आणि म्हणून त्यांनी जपान मधल्या माउंट कोरियामा, कुठे? माउंट कोरियामा नावाच्या पहाडीवर 21 दिवस अन्न पाणी त्यागून तपश्चर्या केली. कुठे केली? माउंट कोरियामा इथे 21 दिवस अन्न पाणी त्यागून तपश्चर्या केली. आणि ते 21 दिवस ओळखण्यासाठी त्यांनी एका छोट्या पिशवीमध्ये दगड भरले. एक दिवस झाला की दगड टाकला, 1, 2 दगड, 3 दगड, असे 21 दगड टाकले. पण 20 दगड टाकले, एकच शिल्लक होता. मग ते हताश झाले की माझ्याकडनं अशी काय चूक झाली की मी ज्या साधनेला शोधण्यासाठी इतका वेळ दिला आणि ही ऊर्जा मला भेटून नाही राहिली. ते थोडे हताश झाले. पण 21व्या दिवशीच्या संध्याकाळी आकाशातनं काही ऊर्जा त्यांच्याकडे येताना त्यांनी बघितल्या. ऊर्जा त्यांच्याकडे येताना म्हणजे बलून, आणि त्या बलूनवर जपानी भाषेत काही अक्षर कोरलेले होते. आणि ते अक्षर म्हणजे काय होते, जे आपण रेकीच्या सेकंड आणि थर्ड लेवल मध्ये जे सिम्बॉल्स वापरतो, ते सिम्बॉल्स. आणि जणू ब्रह्मांडाने त्यांचा रात्रभर तो शक्तिपात केला. आणि सकाळी जेव्हा ते अर्धोन्मिलित अवस्थेत त्यावेळेस गेले, आणि सकाळी जेव्हा शुद्धीवर आले, तर ते पूर्ण 21 दिवस उपाशी होते, त्यांना काहीच वाटत नव्हतं, आणि पूर्ण ऊर्जांचा महासागर ते बनलेले आहे असा त्यांना अनुभव आला. आणि ते कुणाला तरी सांगावं या उद्देशाने तिथून उठले. तेव्हा त्यांचं वय 60 वर्षाच्या जवळपास होतं. आणि ते धावत धावत पहाडीतून खाली यायला लागले. तेव्हा त्यांच्या पायाच्या अंगठ्याला ठेच लागली. आपल्याला ठेच लागली, कुठेही लागलं तर आपलं पहिले काय होतं, हात तिथे जातो. त्यांनी पायाच्या अंगठ्याला हात पकडला, आणि काही क्षणातच त्यांच्या भळभळ वाहणारं रक्त थांबलं, वेदना थांबल्या. रेकीचा पहिला अनुभव त्यांनी स्वतःवर घेतला. सेल्फ हिलिंगच्या माध्यमातून त्यांचा तो त्रास तिथे कमी झाला. दुसरा अनुभव डॉक्टर मिकाउसींनी नंतर घेतला. ते खाली आले, त्यांना खूप भुकेची जाणीव झाली. त्या एका खानावळीत गेले, आणि त्यांनी म्हटलं की मला पोटभर जेवायला द्या. आणि त्यांनी सांगितलं की मी 21 दिवसापासून उपाशी आहे, अन्न पाणी घेतलेलं नाही. आता तो म्हणे, हॉटेल मालक म्हणे की थोडंसं ज्यूस बीस घ्या. डॉक्टर मिकाउसू बोलले की नाही, मला पोटभर जेवायला पाहिजे. आणि त्यांना, आपण बघा, एका दिवसाची एकादशी केल्यावर दुसऱ्या दिवशी पोटभर जेवलं की आपल्याला त्रास होते. 21 दिवसानंतर ते पोटभर जेवले, पण त्यांना एकदम छान वाटत होतं, प्रसन्न वाटत होतं. तर त्यांना तिथे एक मुलगी जेवण वाढत होती, 13-14 वर्षाची मुलगी होती.
आणि तिच्या चेहऱ्यावर खूप रडका भाव होता, वेदना तिच्या चेहऱ्यावर दिसत होत्या. मिकाऊजींनी हॉटेल मालकाला विचारलं की या मुलीला काय झालेलं आहे. हॉटेल मालकाने म्हटलं की ही माझी नात आहे आणि इथल्या दाढा खूप दुखतात आहे, स्वेलिंग आहे, म्हणून ही हिच्या चेहरा असा दिसतोय. डॉक्टर मिकाऊजींनी तिला अंतरप्रेरणा दिली मिकाऊजींना की मी हिला स्पर्श केला पाहिजे. आणि डॉक्टर मिकाऊजींनी त्या हॉटेल मालकाला परवानगी मागितली की मी तुमच्या नातीला स्पर्श करू शकतो का. आणि म्हणून त्यांनी तिच्या दोन्ही गालांवर असे 10 ते 15 मिनिटं हात ठेवला. डॉक्टर मिकाऊजींनी हील केलेला पहिला पेशंट म्हणजे ती मुलगी होती. आणि त्या मुलीच्या 10 ते 15 मिनिटात ते गालावरची स्वेलिंग आणि वेदना देखील कमी झाल्या. हा डॉक्टर मिकाऊजींनी घेतलेला अनुभव. आता गंमत काय झाली, डॉक्टर मिकाऊजी प्राध्यापक व्यक्ती होते, जेवढं जीवनात कमवायचं होतं तेवढं व्यवस्थित वेल सेटल्ड व्यक्ती होते. मग त्यांना असं वाटलं की आता या ऊर्जांचा उपयोग मी गरीब लोकांना करील. आणि म्हणून त्यांनी जपान मधल्या बेगर सोसायटीमध्ये एक कुटी बांधली स्वतःसाठी. आणि तिथले जे भिकारी लोक होते, तिथले जे गरीब लोक होते, त्यांना हील करायला सुरुवात केलं फ्री ऑफ कॉस्ट. आणि जवळपास 7 वर्ष, किती वर्ष, 7 वर्ष तिथे त्यांनी सेवा दिली त्या बेगर सोसायटीमध्ये. पण गोष्ट कशी आहे, न मागता मिळालं किंमत राहत नाही. झालं काय, त्या लोकांना डॉक्टर मिकाऊजींचं इच्छा काय होती की हे लोक सभ्य लोकांच्या वस्तीत जाऊन राहतील आणि स्वतःसाठी कष्ट करून आपलं जीवन यापन करतील, ही भावना मिकाऊजींची होती. पण हात पसरल्यावर मिळतं, ते लोक कष्ट करतील का. आणि म्हणून वारंवार ते लोक वापस त्या बेगर सोसायटीमध्ये येत होते. एक दिवस डॉक्टर मिकाऊजी ही परिस्थिती पाहून खूप हताश झाले आणि त्यांनी आपल्या कुटीचं दार बंद केलं आणि परत मेडिटेशनला बसले. आणि माझ्याकडनं काय चूक झाली असा त्यांनी स्वतःला प्रश्न करून साधना चालू केली. आपल्या भारतीय संस्कृतीत आकाशवाणी म्हणा की जपानच्या भाषेत इंटेन्शन म्हणा, त्यांना इनर अशी एक ऊर्जा, त्याच्या 2 गोष्टी त्यांना प्रश्न त्यांच्या मनात आले. तुला इथं कोणी बोलवलं होतं का. उत्तर होतं नाही, स्वतःहून गेले होते भिकाऱ्यांच्या वस्तींमध्ये. तू याच्या बदल्यात काही मोबदला घेतला का. परत उत्तर होतं नाही. आणि तिथून डॉक्टर मिकाऊजींनी एक नियम लावला, मागितल्याशिवाय कुणालाही रेकी द्यायची नाही. मागितल्याशिवाय कुणालाही रेकी द्यायची नाही आणि त्या बदल्यात कुणाला काहीतरी मोबदला घ्यायचा. आता तुम्ही म्हणाल मग मिकाऊजींनी लावलेला हा नियम मॅडम तुम्ही का बरं तोडून राहिले, तुम्ही का बरं फ्री ऑफ कॉस्ट सेशन देऊन राहिले. आता तुम्ही तुमच्या इथे मर्जीने आलेत की नाही, कुणाला तरी जबरदस्तीने बसवलाय का. पहिला नियम झाला, तुम्ही तुमच्या स्वतःच्या मर्जीने इथे आल्यात. आता तुम्ही काही मोबदला का घेत नाही, याचं उत्तर मी तुम्हाला देते. जे लोक पुढच्या प्रवासाला येतात त्यांच्या फी मधनं, मी जी एक स्वामी सेवा म्हणून माझं हे आहे, तर त्या स्वामी 2 गोष्टी होतात. माझ्या त्या स्वामी सेवेचा अमाऊंट तुमच्या फी मधनं वसूल होऊन जातो आणि तुमच्या ब्लेसिंगनी माझ्या लाईफ मध्ये टचवूड की खूप चांगल्या गोष्टी घडतात आहे, तर त्या ब्लेसिंग मला खूप कामात येतात लाईफ मध्ये. तर त्याच्यामुळे दोन्ही नियम मी पाळते. मी असं समजते की जेवढे लोक सेकंड थर्ड लेवलला पुढे आले त्यांच्या फी मधनं तुमच्या सगळ्यांची फी माझ्यापर्यंत पोहोचली. जे कोणी लोक ती फी देतात त्या तुमच्या सगळ्या लोकांची फी माझ्याकडे येत असते. तो नियम तिथे पूर्ण होतात आणि तुमची मर्जी असल्याशिवाय तुम्ही शक्तिपाताला उपस्थित राहत नाही. त्याच्यामुळे तुमचा शक्तिपात तुमच्या परवानगीने होतो. तुमची उपस्थिती म्हणजे माझ्यासाठी तुमची परवानगी आहे. बरोबर आहे, मी दोन्ही नियम पाळते. मी डॉक्टर मिकाऊजींनी सांगितलेला कोणताच नियम मोडत नाही. कारण आधी घ्यायची मी लेवल 1चीच माझी फी 3000 होती, पण अब ऐसे लगता है कि नहीं अभी कुछ तो करके जाना है. कारण खाली हात आहे ते खाली हात जाना है. पण जीवन हसत जगायचं असतं, मरणही हसत मरायचं असतं. जायचं तर सगळ्यांनाच आहे, पण अभिमानाचा विषय बनून जायचं असतं. तो जाएंगे तो किसी के मन में एक थोड़ी सा स्माइल अपने प्रति की नहीं वो इंसान अच्छा था, अच्छे थे, या विचारांची भावना निर्माण करायची आहे. त्याच्यामुळे लाईफ में ऐसा जिओ की जिंदगी में, जेव्हा आपण या जगात येतो ना, कबीरांनी काय सांगितलंय, कबीरा कहते जब हम पैदा हुए तब हम रोए जग हसे, ऐसी करनी कर चलो जब हम जाए हम हसे और जो जग हमारे लिए रोए. हे जग आपल्यासाठी रडलं पाहिजे अशी कृती. आणि त्याचा छोटासा प्रयत्न, संत कबीराने एवढं मोठं काम तर नाही करू शकत, पण जेवढं शक्य आहे तेवढं चांगलं काम करण्याचा प्रयत्न निश्चितच मी करते आणि त्याच्यामुळे आपले हे सेशन्स असतात. ओके,
चला तर मग निकोसिननी तिथून निघाले, मग त्यांनी बेगर सोसायटी सोडली आणि मग त्यांनी सभ्य वस्तींच्या याच्यात एक छान क्लिनिक टाकलं, बिना औषध उपचार असं एक क्लिनिक टाकलं. आता जपान सारखं एवढं प्रगत देश आणि तो बिना औषध उपचार विश्वास ठेवणार आहे का, जिथे मेडिकल सायन्सने ऑलरेडी प्रगती केलेली आहे. पण एखादा व्यक्ती असतो की सगळं मेडिसिन घेऊन थकलेला असतो, बाबा मला या आजारातनं बाहेर काढ, असा एखादा तर भेटतो. असाच एक पेशंट डॉक्टर मिकाउसिनच्या हॉस्पिटलमध्ये आला आणि त्यांना जो त्या पेशंटला जे बरं वाटलं त्याच्यानंतर त्यांनी इतकं माउथ पब्लिसिटी मिकाउसिनची केली की तो वेळ होता द्वितीय महायुद्धाचा आणि तिथे जो हिरोशिमा नागासाकीवर बॉम्ब ब्लास्ट झाला आणि तेव्हा चिरोजी हयाशे हे होते तिथले एअर चीफ मार्शल. हे जे मधली व्यक्ती आहे ना ते चिरोजी हयाशी तिथले एअर चीफ मार्शल होते आणि यांनी डॉक्टर मिकाउसिनची शरण घेतली आणि रेकीचे दुसरे रेकी ग्रँडमास्टर ते आहेत चिरोजी हयाशी आणि यांनी तिथे जपानमध्ये मोठं रेकीचं रिसर्च सेंटर चालू केलं आणि त्याला एक मोठं रूप दिलं. पण या दोघांचे म्हणजे यांनी रिडिस्कवर केली, यांनी त्याचा प्रचार केला, पण सगळ्यात महत्व आहे हवाई टकाटांना. का बरं? त्या पहिल्या महिला रेकी ग्रँडमास्टर आहे म्हणून का नाही, त्या रेकी सोबत जगल्या, खऱ्या अर्थाने रेकी सोबत जगल्या. कशा? त्या हवाई टकाटांना त्या काळात कॅन्सर झाला आणि त्याच्यामुळे त्यांच्या शरीरावर खूप कॉम्प्लिकेशन झाले. आजही कॅन्सर नावाने आपल्याला भीती वाटते, त्या काळात हवाई टकाटांना कॅन्सर झाला वयाच्या किती 30व्या वर्षी. डॉक्टरांनी सांगितलं होतं जास्ती काळ नाही सॉरी, खूप सारे कॉम्प्लिकेशन तुमच्या त्यांच्या शरीरावर होते, अनेक ऑपरेशन करायला सांगितले होते. त्या मूळच्या जपानच्या होत्या, अमेरिकेत लग्नानंतर सेटल झालेल्या होत्या. कुठेतरी त्यांनी रेकी बद्दल ऐकलेलं होतं जपानमध्ये असं असं आहे, त्या अमेरिकेतनं जपानला आल्या. चिरोजी हयाशींच्या मार्गदर्शनात 6 महिने त्यांच्यावर उपचार चालला आणि विचार करा, ज्या महिलेला वयाच्या 30व्या वर्षी कॅन्सर झाला ती महिला वयाच्या 82 वर्षापर्यंत जगल्या. आणि आज जी मी तुमच्या समोर बोलू शकते, या रेकी गुरु परंपरेमध्ये माझ्या गुरूंचा नंबर 9 आणि माझा नंबर 10 आहे. आज भारतात आणि जगामध्ये रेकी जाते आहे, त्या रेकीचा प्रचार डॉक्टर आपल्या हवाई टकाटा यांनी केला आणि त्यांनी त्यांच्या हयातीत, आता तर ऑनलाईन मध्ये आपण हजारो लोक एकत्र येऊ शकतो, पण कुठेही असं इंटरनेटचं साधन नसताना त्यांनी त्यांच्या हयातीत जगामध्ये 22 ग्रँडमास्टर तयार केले आणि त्याच्याचमुळे आज भारतामध्ये जी रेकी आलेली आहे. तर माझ्या गुरूंचा क्रमांक 9 आणि या रेकी माझा या गुरु परंपरा शृंखलेमध्ये माझा 10वा क्रमांक लागतो. ठीक आहे, एवढ्या कालावधीमध्ये. तर विचार करा की ही जी दिव्य रेकी शक्ती आहे, आज मला आनंद होतो की आज 60 पेक्षा जास्ती माझ्याकडनं ग्रँडमास्टर तयार झालेले आहेत रेकीचे, 60 पेक्षा जास्ती, आणि विद्यार्थी संख्या जी मास्टर हिलर पर्यंत गेलेली आहे ती 15,000 प्लस आहे. 15,000 प्लस लोकांनी आतापर्यंत रेकीचं शिक्षण माझ्याकडनं घेतलेलं आहे. ठीक आहे, तर हवाई टकाटांचं कार्य याच्यासाठी मोठ्या याच्यात जातं की हवाई टकाटांनी रेकी सोबत जगल्या आणि संपूर्ण दिव्य रेकी शक्ती आजही इंटरनॅशनल रेकी असोसिएशनचं मुख्य केंद्र जपान नाही आहे, अमेरिका हे आहे. अमेरिकेमधनं हे काम, यांची नात अजूनही ते काम चालतं. मी तुम्हाला काल सांगितलं की मी रेकी कौन्सिल ऑफ इंडियाची व्हाईस चेअरमॅन आहे आणि रेकी कौन्सिल ऑफ इंडियाच्या तर्फे आम्ही लवकरच आमची काही लोकांची टीम जपानमध्ये हिरोशिमा आपल्या जे तुम्हाला मंदिर सांगितलं जिथे त्यांनी प्रार्थना केली डॉक्टर मिकाउसिननी, माउंट कोरियामा जिथे आज रेकीचं मंदिर आहे, तिथे आमची टीम रिसर्च साठी जाणार आहे आणि मिकाउसिननी ज्या ज्या जागांवर ते सगळं अध्ययन केलं तिथलं आम्ही परीक्षण करणार आहोत. आणि दुसरं आमचं टार्गेट आहे की जो मेन सोर्स हवाई टकाटांच्या कनेक्टेड जो मेन सोर्स आहे त्या सोर्सशी कनेक्ट होण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे. बोलणी झालेली आहे सगळं त्यांच्यासोबत आणि लवकरात लवकर आपण त्यांना भारतात आणणार आहोत. आणि एक जसं ग्रुप अटेन्मेंट तुमचं मी उद्या पहाटे घेणार आहे, त्या पद्धतीने त्या सोर्सची तुम्हाला वर्टिक्सचे जे सदस्य राहतील त्यांना आपण त्यांच्याशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. हा आमचा फ्युचर प्लॅनिंग चालू आहे आणि सांगायला अत्यंत आनंद होतो की 1 डिसेंबरला 242 लोकांची टीम घेऊन आम्ही मुंबईला एक मोठा इव्हेंट आहे महाराष्ट्रात आणि त्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सीएम शिंदे सर राहणार आहेत. अमेरिकेवरनं ग्लोबल पीस युनिव्हर्सिटीचे
कुलगुरू त्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि ऑस्ट्रेलियाच्या एक गेस्ट येणार आहे. इंटरनॅशनल लेवलचा इव्हेंट आपला मुंबईला होतो आहे होलिस्टिक मेडिसिन रिसर्च फाउंडेशन इंटरनॅशनलच्या माध्यमातून. आणि त्या प्रोग्राम मध्ये आपल्या 242 विद्यार्थ्यांपैकी ज्या महिला आहे त्यांना नारी सन्मान अवॉर्ड आणि जे पुरुष आहे त्यांना भगवान बुद्ध मेमोरियल अवॉर्ड आणि आपल्यापैकी 6 स्टुडंटला ऑनररी डॉक्टरेट तिथे प्रदान केली जाणार आहे. तर एक मोठा इव्हेंट मुंबईला आता 1 डिसेंबरला होणार आहे. आणि आपल्या दरवर्षी 2 प्रोग्राम होतात नॅशनल इंटरनॅशनल लेवलचे, ज्याच्यात भविष्यात जे आपले स्टुडंट आपल्याशी कनेक्टेड असतात त्यांना सगळ्यांना त्या प्रोग्राम मध्ये पार्टिसिपेट करण्याची संधी मिळत असते. ओके, सो या पद्धतीने हा रेकीचा इतिहास मी तुम्हाला सांगितला. आणि ही दिव्य रेकी शक्ती जे मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने काल आपण बघितलं की ही हॉस्पिटलमध्ये सुद्धा वापरल्या जाते. बिफोर ऑपरेशन आणि आफ्टर ऑपरेशन पेशंटच्या संपूर्ण आरोग्यासाठी ही रेकी वापरल्या जाते. ही रेकी जेव्हा आपण लेवल 1 ला वापरतो तर आपल्याला फक्त 3 इंच पर्यंत हात ठेवता येतं. आणि या रेकीसाठी आपल्याला रेकीचे 5 प्रिन्सिपल मात्र कंपल्सरी आपल्या आयुष्यात दररोज हेच म्हणायचं आहे, जस्ट फॉर टुडे, ओनली फॉर टुडे, म्हणून हे रेकीचे 5 तत्व आपल्या जीवनात वापरता येतात. ओके, तो उद्याच्या सेशन मध्ये आपण बघणार आहे, म्हणजे मंडेच्या सेशन मध्ये आपण औरा हा टॉपिक बघणार आहे. परत एकदा जे लोक उशिरा जॉईन झाले त्यांना सांगते, उद्या पहाटे 5:30 वाजता आपला रेकीचा शक्तिपात होणार आहे. किती वाजता? पहाटे 5:30 वाजता आपला रेकीचा शक्तिपात होणार आहे. व्हिडिओ ऑन असणं कंपल्सरी आहे. स्वतःच्या नावाने जॉईन करायचं आहे. 1 ग्लास पाणी पिऊन बसायचं आहे. खाली काहीतरी आसन ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, खाली काहीतरी आसन ठेवणं गरजेचं आहे. एवढे नियम आपल्याला पाळायचे आहेत रेकीसाठी. क्लिअर? कोणीही दुसरं काही त्याच्यात हे करायचं नाहीये. जर घरी लहान मुलं असतील, झोपलेले असतील तर त्यांना बाजूला, कारण कसं आहे आपण एका एनर्जीशी कनेक्ट होत असतो. ती एनर्जी आपण प्रॅक्टिकली फील पण करणार आहे. जमेस्तोवर आपण उद्याचं सेशन घेणारच आहे. ठीक आहे, उद्या 5:30 ला आपला क्लास होईलच संध्याकाळी. उद्या आपण ऍक्टिव्हेशन करू आणि या अन्न पाण्याला चार्ज करायला शिकू. आणि मंडेचा टॉपिक राहील आपला औरा, ट्युजडेला 7 चक्र, वेनेसडेला आपण जिबू सिम्बॉल्स, आपलं 10 दिवसांचा टॉपिक आणि क्वेश्चन आन्सर असं आपलं फ्रायडे पर्यंत. कारण यावेळेस फ्रायडेला आपण 3-4 तासाचं सेशन घेऊ शकणार नाही, म्हणून उद्या आपण एक सेशन कंपल्सरी घेणार आहे. संडेला सुट्टी राहील. ठीक आहे, एनी क्वेश्चन, एनी डाऊट? रेडमी नावाने जॉईन करायचं उद्या, अनम्यूट करा. हॅलो, बोला मॅडम. मॅडम नमस्कार. नमस्कार. मी छत्रपती संभाजीनगरहून बोलतेय. मॅडम मला ऑफलाईन मध्ये हे करायचं आहे क्लास, कारण ऑनलाईन कसं थोडा डिस्टर्बन्स होतात, काही गोष्टी समजत नाही, तर कसं मी करणार? मॅडम ऑनलाईन, एक मिनिट, ऑफलाईन पेक्षा ऑनलाईन केव्हाही चांगलं आहे. त्याचं रिझन तुम्हाला सांगते. इथे तुम्हाला रिपिटेशन मिळतं. तिथे एका दिवसात 2 दिवसात पूर्ण डोक्यावर असा भारा टाकला जातो नॉलेजचा. इथे तुम्ही एक कितीदा बॅच रिपीट करू शकता. रोज एक टॉपिकच एक्सप्लेन होतो. 1 तासाचा टॉपिक तुम्हाला जर कळणार नाही तर एका दिवशी 5-5 तासाचा टॉपिक कसा लक्षात येणार आहे? आणि शक्तिपात जो आहे तो जगाच्या पाठीवर आपल्याकडे उद्याच्या सेशन मध्ये दुबई मधनं आहे. तसं प्रत्येक बॅच मध्ये आपल्याकडे लंडन असो, अमेरिका असो, इंग्लंड असो, म्हणजे वेगवेगळ्या, रशिया असो, वेगवेगळ्या देशातले स्टुडंट प्रत्येक बॅच मध्ये आपले मराठी बांधव असतातच. ठीक आहे, इफेक्ट तेवढाच आहे मॅडम, फरक काहीच पडत नाही. अश्विनी मॅडम बोला. अश्विनी मॅडम अनम्यूट करा, बोला. माईक आवाज नाही येत आहे. शक्तिपात झाला आहे. हा, रिपीट करायची गरज, रिपीट करायची गरज नाही. ऍक्टिव्हेशनला उद्याचा दुपारचा क्लास अटेंड करा. ओके ओके, ठीक. भूत भट्टर काय बोला बरं मॅडम. सरला. जय श्री कृष्ण मॅडम. नारायण नारायण. नारायण मी नारायण. काय म्हणते ते, तुम्ही सकाळी आपल्या नावाने जॉईंट करायचं असं बोललं ना, म्हणजे काय, कशी करायचं? मला आता काही तुम्ही एवढं जॉईंटच आहे ना, सरला नाव तुमचंच आहे ना? हा, माझंच आहे. मग बाकी काय प्रॉब्लेम? जे फोनच्या नावाने जॉईन आहेत ना त्यांना म्हटलं मी.
अच्छा अच्छा. ठीक. नाही म्हणजे काय, कोण माझ्याकडे नाही, आम्ही दोघच राहतो, तर आम्हाला काही एवढं नाही नाही, येत तुम्ही नाही ना तुमच्याच काय. नावाने जॉईन आहे. अच्छा, ओके ओके. ओके, रागिनी मॅडम. अच्छा मॅडम, तुम्ही आता बोललात की शक्तिपात झालाय ज्यांचा, त्यांनी गरज नाहीये, पण नाही जर नाही, त्यांना गरज नाही, ते उद्या दुपारच्या ऍक्टिव्हेशनच्या सेशनला राहतील 5:30 वाजता. नाही, पण जर खूप वर्ष झाली असतील. मग जर तुमची प्रॅक्टिस काहीच नसेल तर मग करू शकता. ओके ना, ओके डन. थँक्यू. धनश्री मॅडम, धनश्री शेखर, अनम्यूट करा. हो मॅम. मॅम मला विचारायचं होतं की मी अमरावतीतच राहते, तर मी ऑफलाईन तुमच्याकडे येऊ शकते का? उद्या 5:30 वाजता नाही नाही नाही, तसं तसं येऊ शकता. तुम्ही ऍड्रेस. माझा नंबर ऑफिस, तुम्हाला ग्रुप ऍडमिन मध्ये जे नंबर दिसतात ना त्याच्यावर मेसेज टाकून ठेवा. बरं चालेल जिथे चालेल. पुस्तकाचा डीपी आहे ना त्या हा नंबरवर हा, मेसेज करा, म्हणजे माझ्याकडे लवकर पोहोचतो. ठीक आहे ना, चालेल चालेल. ठीक आहे, थँक्यू. चला. सो उद्या पहाटे 5:30 वाजता आपण भेटणार आहोत. सगळ्यांनी रेडी राहायचं आहे शार्प 5:30 वाजता सांगितलेल्या इन्स्ट्रक्शन सोबत, कारण उद्या ज्यांनी मिस केलं त्यांना पुढच्या क्लासेसचा काही फायदा होणार नाही. सो डोंट मिस टुमॉरो सेशन. ओके, चला, थँक्यू. मला ऐकून घेतलं यासाठी आपले कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू 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 व्हेरी मच. धन्यवाद, आभार. थँक्यू व्हेरी मच.